अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. पुणे SRPFचे जे काही गट 1ला पेपर झाले 7 सप्टेंबरला, त्याचं जे काही GK विश्लेषण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सर्व GK प्रश्न महत्त्वाचे होते, भरपूर होते GKचे प्रश्न, आणि हा व्हिडिओ आपण इन डिटेलमध्ये येणाऱ्या एक्झामसाठी एक फायदेशीर ठरेल या दृष्टिकोनातून बघूयात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर आपण बघूयात पुणे SRPFचे गट 1 नंबरचे सर्व GKचे प्रश्न. ओके, आपला जो काही पहिला प्रश्न आहे तो बघा. पहिलाच प्रश्न आहे GKचा. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? म्हणजेच तुम्हाला SRPFची स्थापना विचारलेली आहे. याच्यावरती बरेच पेपरला प्रश्न विचारतात, तुम्ही SRPF परफेक्ट करून जावा. SRPFची स्थापना ही 6 मार्च 1948ला झालेली आहे. 6 मार्च 1948. ओके, ज्यावेळेस मी पोलीस भरतीविषयी, पोलीस प्रशासनाविषयी एक संपूर्ण व्हिडिओ घेतलेला होतो, त्यामध्ये इन डिटेलमध्ये मी SRPFवरची चर्चा केलेली आहे. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ज्याला आपण म्हणतो, याची स्थापना 6 मार्च 1948ची आहे आणि प्रमुख याचे समादेशक असतात. SRPFचा जो काही अधिनियम आहे तो 1951चा, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर SRPFचा जो काही रेजिंग डे असतो, ओके, रेजिंग डे तो कधी असतो? हे असतं 6 मार्चला. SRPFचा रेजिंग डे असतो 6 मार्चला. त्यानंतर सर्वात प्रथम याची स्थापना झालेली होती पुरंदरला झालेली आहे. पुरंदरला सर्वात प्रथम SRPFची स्थापना झालेली आहे आणि उजव्या खांद्यावर यांचा ग्रुप नंबर असतो, हे पण लक्षात ठेवा. तसेच SRPFचं जे काही प्रशिक्षण केंद्र आहे ते नानवीज दौंड या ठिकाणी आहे. नानवीज दौंड 1988ची स्थापना आणि एकूण 19 गट आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील जे काही पहिली महिलांसाठीचं जे काही SRPF जे काही गट आहे तो कामठी या ठिकाणी आहे. कामठी कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. तर याविषयी जे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर संपूर्णपणे आपला एक व्हिडिओ आहे पोलीस प्रशासनाविषयी, खूप महत्त्वाची माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ आवर्जून बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की तो बघून घ्या. त्यानंतर जो काही मुस्लिम लीगची आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली विचारलेली आहे. मुस्लिम लीगची स्थापना ही ढाक्यामध्ये झालेली आहे, तुम्हाला माहिती असेल. जी बांगलादेशची राजधानी आहे, ढाका बांगलादेशची राजधानी आहे. आणि बांगलादेश, ओके, किंवा मुस्लिम लीग याची स्थापना कधी झाली? मग 1906ला झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना आहे. याचा जो काही प्रस्ताव होता ढाक्याच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा मांडला सभेमध्ये. ढाक्याचे नवाब होते एक सलीम उल्ला, ओके, यांनी सर्वात पहिल्यांदा मांडलेलं होतं प्रस्ताव. आणि ह्याला ऑल इंडिया मुस्लिम लीग असं नाव कोणी दिलं असेल तर ते आगा खान यांनी दिलेलं आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीग हे नाव आगा खान यांनी दिलेले आहे. मुस्लिम लीगची एक संघटना असायला पाहिजे असा दृष्टिकोनातून हा जो काही प्रस्ताव होता तो मांडलेला होता. आणि मुस्लिम लीगचे सर्वाधिक काळ अध्यक्ष कोण होते? तर ते होते जिन्ना, मोहम्मद अली जिन्ना हे सर्वाधिक काळ होते. जवळपास 24 वर्ष हे मुस्लिम लीगचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्योटो करार किंवा क्योटो प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो, हे कशाशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल ॲक्च्युली हे झालं कधी? 1997ला. क्योटो प्रोटोकॉल 1997 झालेला आहे. आणि क्योटो हे जे शहर आहे ना, हे शहर आहे जपानमधील शहर आहे क्योटो. आणि 1997ची स्थापना आहे. ॲक्च्युली याची स्थापना जरी 1997 जरी असलं तरी याची अंमलबजावणी मात्र 2005ला झालेली आहे, लक्षात ठेवा. 2005ला क्योटो प्रोटोकॉलची अंमलबजावणी आहे. ग्रीन हाऊस जे आहेत ना, ग्रीन हाऊसचं उत्सर्जन कमी करणं असा याचा उद्देश आहे. याच्यामध्ये ठरवण्यात आलं या क्योटो करारामध्ये की ग्रीन हाऊसशी संबंधित जे काही वायू आहेत ते कमी करणं. आता ग्रीन हाऊस संबंधित जे काही वायू आहेत कोणते आहेत? मग CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड ज्याला आपण म्हणतो, CH4 म्हणजे मिथेन आहे. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे, ज्याला आपण N2O म्हणतो, नायट्रस ऑक्साईड आहे. त्यानंतर हायड्रोफ्लोरोकार्बन HFC ज्याला आपण म्हणतो हायड्रोफ्लोरोकार्बन्स आहेत. त्यानंतर परफ्लोरोकार्बन्स आहेत, PFC. त्यानंतर ओके, भरपूर आहेत. नायट्रोजन ट्रायफ्लोराईड आहेत, ज्याला आपण NF3 म्हणतो. बरेचसे असे वायू आहेत, पेपरला विचारतात. हे 2 ते लक्षात ठेवा किमान. नायट्रस ऑक्साईड पण लक्षात ठेवा, कारण पेपरला नायट्रस ऑक्साईड पण असतो. आणि कार्बन डायऑक्साईड तर आहेच, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता मालवेअर हा व्हायरस नाही अथवा व्हायरस नाही, म्हणजेच मालवेअर आणि व्हायरस एकच. कोणता आहे तो व्हायरस नाही असं म्हटलेलं आहे. हा सोपा प्रश्न होता. ओके, वॉर्म आहे, वॉर्म आहे, ट्रोजन हॉर्स देखील आहे आणि स्पायवेअर देखील आहे. म्हणजेच कीबोर्ड नाही. कीबोर्ड काय आहे? हे कीबोर्ड एक हार्डवेअर आहे. क्लिअर, हार्डवेअर आहे किंवा त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. कॉम्प्युटरचं इनपुट डिव्हाइस आहे. तो मालवेअर किंवा व्हायरस नाही. मालवेअर किंवा व्हायरस नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न जी केचा आहे. युनिसेफ ह्या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? युनिसेफचं कार्य विचारलं आहे, तर हे मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहेत? युनिसेफविषयी थोडीशी माहिती बघूयात, मग आपल्याला कळून जाईल हे कार्य कोणाशी संबंधित आहे. युनायटेड नेशन्स. ओके, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड असं याचं पूर्ण रूप आहे युनिसेफचं. ओके, आणि याची स्थापना झालेली होती 1946मध्ये. युनिसेफचं जे काही स्थापना आहे ते 1946ची आहे. मुख्यालय याचं न्यूयॉर्कला आहे, लक्षात ठेवा. मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि याची सध्याचे जे काही प्रमुख आहेत ते हेनरिएटा फोर आहेत. कोण आहेत? हेनरिएटा फोर हे याचे सध्या प्रमुख आहेत. आणि 1965मध्ये याला नोबेल शांतता पुरस्कार देखील भेटला युनिसेफ या संस्थेला. आणि सध्या याचे जे काही सदस्य देश आहेत ते 192 सदस्य देश आहेत. ओके, सध्या प्रमुख आहेत हेनरिएटा फोर. हे अशा प्रकारचा त्याचा लोगो आहे, हे पण लक्षात ठेवा. युनिसेफ युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? चिल्ड्रन्स म्हणजे म्हटल्यानंतर बालके. ओके, बालक याची संबंधित हे संस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न बघा. 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणतं आहे? 1789मध्ये सुरू झालेले विचारले आहे आणि हे आहे बॉम्बे हेरॉल्ड. त्याचं डी नंबर ऑप्शन बरोबर आहे, बॉम्बे हेरॉल्ड. हे बघा 2-3 मी त्याच वेळेस सुरू झालेली 2-3 महत्त्वाची वर्तमानपत्रे सांगतो. 1789ला सुरू होतं आपलं आजचा ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बॉम्बे हेरॉल्ड. 1790मध्ये पुढच्या वर्षी 1790मध्ये सुरू झालं बॉम्बे कुरिअर नावाचं वृत्तपत्र. बॉम्बे कुरिअर 1790चं आहे. 1791चं आहे बॉम्बे गॅझेट. 1791चं बॉम्बे गॅझेट आणि 1832चं आहे बॉम्बे टाइम्स. बॉम्बे टाइम्स 1832. ओके, म्हणजे बॉम्बे हेरॉल्ड 1789, बॉम्बे कुरिअर 1790 आणि बॉम्बे गॅझेट 1791 आणि 1832मध्ये बॉम्बे टाइम्स. ओके, आणि जे काही महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत जस्ट फास्टमध्ये रिव्हिजन करूयात आपण. खूप महत्त्वाचे ते पेपरला येतात, पेपर खूप वेळेस वर्तमानपत्रांनी ते कोणाशी संबंधित विचारतात. समाज स्वास्थ्य हे कोणाचं आहे? समाज स्वास्थ्य हे मासिक आहे र.धो. कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे यांचं आहे. त्यानंतर विविध ज्ञानविस्तार हे आहे रा.भी. गुंजीकर यांचं. मूक नायक तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. विद्यार्थी हे महत्त्वाचे पेपरला विचारतात. विद्यार्थी हे जे वर्तमानपत्र आहे ते कोणाचं आहे? तर साने गुरुजी यांचं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे कैवारी हे आहे दामोदर सावळाराम यंदे. केसरी व मराठा आहे टिळक व आगरकर यांचं, केसरी मराठा. सुधारक हे वर्तमानपत्र आहे 1888मध्ये सुरू झालेलं गोपाळ गणेश आगरकर यांचं. त्यानंतर विजयी मराठा हे आहे श्रीपतराव शिंदे यांचं. विजयी मराठा श्रीपतराव शिंदे 1842ची याची स्थापना आहे. महाराष्ट्र धर्म हे पेपरला विचारले बघा. महाराष्ट्र धर्म 1923मध्ये सुरुवात आहे, विनोबा भावे यांनी केलेली आहे याची. महाराष्ट्र धर्म विनोबा भावे. बॉम्बे क्रॉनिकल 1910 फिरोजशाह मेहता. बॉम्बे क्रॉनिकल 1910. मराठवाडा 1938मध्ये आनंदराव वाघमारे यांनी सुरू केले, मराठवाडा साप्ताहिक आहे. त्यानंतर नवा काळ 1923चं खाडीलकर यांनी सुरू केलं आहे आणि 1932मध्ये सुरू झालेलं आहे सकाळ वर्तमानपत्र. 1932 आहे. नानासाहेब परुळेकर यांनी याची सुरुवात केली आहे, नानासाहेब परुळेकर. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही स्लाईड दर्पण हे वर्तमानपत्र सगळ्यात पहिलं वर्तमानपत्र आहे. ओके, महाराष्ट्रातील दर्पण 1832 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आहे 6 जानेवारी 1832मध्ये. त्यानंतर दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर, म्हणजे दर्पण बंद झालं त्यानंतर मग 1840मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं त्यांनीच, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. 6 जानेवारी यांचं जयंती असते आणि महाराष्ट्रामध्ये आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर प्रभाकर हे वर्तमानपत्र आहे भाऊ महाजन यांचं. प्रभाकर आणि धूमकेतू हे दोन्ही पण आहेत. प्रभाकर आणि धूमकेतू हे दोन्ही पण वर्तमानपत्र कोणाचे आहेत? तर भाऊ महाजन यांचे आहेत. प्रभाकर 1840ला सुरू झाली, धूमकेतू 1853ला सुरू झाली आहे. त्यानंतर ज्ञानदर्शन हे देखील भाऊ महाजन यांचंच आहे. ज्ञानदर्शन. दीनबंधू हे 1877मध्ये कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले आहे आणि दीनबंधूला मदत केली होती कोणी? आपले महात्मा फुले यांनी.
ओके, अशा प्रकारे आपण हे वर्तमानपत्र आहेत महत्त्वाचे थोडंसं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा कोणत्या ठिकाणी जी की ओके येता 9 नंबरचा प्रश्न बघा. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीपैकी कोणता धातू वापरला जातो? म्हणजेच लोहपोलाद निर्मितीमध्ये कोणता धातू वापरतात असा प्रश्न आहे साधा. आणि हा आहे प्रश्न मॅंगनीज. याचं उत्तर आहे मॅंगनीज. म्हणजे मॅंगनीज वापरतात लोह खनिजाच्या उत्पादनामध्ये. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये जे काही मॅंगनीज आहे ते किती टक्के आहे? महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजचा साठा जो आहे तो 40% आहे. लक्षात ठेवा. भंडारा, नागपूर, त्यानंतर थोडंफार सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये सापडतो. आणि कन्हान व तुमसर या ठिकाणी फेरो मॅंगनीजचा कारखाना देखील आहे. कन्हान आणि तुमसर, ओके, तुमसर जे नागपूर आणि भंडाराचा एरिया येतो त्याच्यामध्ये हा फेरो मॅंगनीजचा कारखाना आहे. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये लोहाचं जे काही प्रमाण आहे ते 20% आहे. लोहाचं प्रमाण किती आहे? 20% आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11वा प्रश्न. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रियेला काय म्हणतात? ओके, जे काही ज्याला आपण नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतो ॲक्च्युली, नत्र स्थिरीकरण. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 2 नत्र स्थिरीकरण. आणि जे हवेमध्ये नायट्रोजन असतं बरोबर, किती टक्के नायट्रोजन आहे? 78%. जवळपास हवेतील नायट्रोजन हे 78% प्रमाण आहे त्याचं. आणि हे जर वनस्पतीला द्यायचं असेल, वनस्पतीला मिळत नाही ॲक्च्युली. हवेतील नायट्रोजन जो काय डायरेक्ट वनस्पतीला मिळत नाही. ओके, परंतु ते आता वनस्पतीला कोणत्या पद्धतीने मिळतं ती पद्धत म्हणजेच नत्र स्थिरीकरण. ओके, म्हणजे वनस्पतींना ते वनस्पती प्रोटीन तयार करतात, प्रथिने तयार करतात. प्रोटीन तयार होण्यासाठी अमिनो आम्लाची आवश्यकता असते, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अमिनो ॲसिड म्हणतो. ओके, अमिनो ॲसिडची आवश्यकता असते आणि ते तयार होण्यासाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाची भूमिका बजावतो नायट्रोजन. परंतु हवेतून नायट्रोजन मिळत नाही. समजा ज्यावेळेस आता म्हणतो ना आपण की पावसाचं पाण्यामुळं आमचं पीक लय खूप चांगलं आलं. ओके, पावसाचं पाण्यानंच का? तर त्याचं खूप महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस विजा चमकतात. क्लिअर, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. वीज चमकतात. वीज चमकल्यानंतर नेमकं काय होतं तर हवेतील जे काही नायट्रोजन आहे ना, वीज चमकल्यानंतर हवेतील नायट्रोजन जे आहे ते ऑक्सिजनच्या नायट्रोजन आणि ओके एक मिनटं नायट्रोजनची जी काही प्रक्रिया आहे ती ऑक्सिजनबरोबर होते. हवेतील ऑक्सिजन आहे. ओके, हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया किंवा यांचं एक रिॲक्शन होऊन काय तयार होतं? नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. ओके, म्हणजे N2O तयार होतं, नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. आणि हे नायट्रिक ऑक्साईड हे पाण्यामध्ये मिसळतं, म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये, आणि ते जमिनीत येतं. क्लिअर, जमिनीमध्ये येतं पाणी. म्हणून आपल्याला ते खूप चांगल्या प्रकारे जे काही पीक आहेत किंवा मुळं आहेत ज्या झाडांची त्यांना खूप चांगल्या प्रकारे नायट्रोजन मिळतो, म्हणजे N2O ज्याला आपण काय म्हणतो नायट्रिक ऑक्साईड म्हणतो. आणि हे पुन्हा NO2 नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि मग ते वनस्पतीला मिळतं. आणि हे जे काही नत्र स्थिरीकरण आहे यासाठी कोणते महत्त्वाचे जे काही जीवाणू आहेत, सजीव आहेत ज्याला आपण जीवाणू म्हणतो, हे कोणते कारणीभूत आहेत? एक आहे ॲझोटोबॅक्टर, त्यानंतर नॉस्टॉक, ॲनाबेना किंवा सायनोबॅक्टेरिया, या सगळ्यांना आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. हे सर्व हे उपयोगी आहेत अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये करण्यासाठी, म्हणजे नत्र स्थिरीकरण याचं उत्तर लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हरितगृह वायू कोणता नाही? हरितगृह वायू याचा कोणता नाही? कार्बन डायऑक्साईड आहे, CFC आहे. ओके, आणि हायड्रोजन तुम्ही एकदा चेक करा. हायड्रोजन देखील याचं उत्तर हायड्रोजन वाटतं मला, हायड्रोजन. ओके, आणि आन्सर काय दिलेलं तुम्ही एकदा चेक करा नक्कीच. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सेज 14वा प्रश्न. सेज जे काही धोरण आहे त्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो. सेज आहे. ओके, हे निर्यातवाढीसाठीच आहे. निर्यातवाढीसाठी तर प्रश्न विचारले कशाशी संबंधित आहे? तर हे उद्योगधंद्याशी संबंधित आहे. त्याचं उत्तर आहे उद्योगधंदे. ओके, सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन हे चीनच्या धर्तीवरती भारताने स्थापना केलेलं आहे. अच्छा, सेज ॲक्ट कधीचा आहे? 2005. सेज ॲक्ट 2005चा आहे. आणि सेजची अंमलबजावणी झाली 2006मध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये देखील सेजची स्थापना जी झालेली आहे ती 2006मध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि चीनच्या धर्तीवरती आपण निर्माण केले आहे सेज. 2000चं जे काय आयात निर्यात धोरण होतं ना त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो आपल्याला सेज ॲक्टचा. किमान जे काही क्षेत्रफळ आहे, किमान क्षेत्रफळ हे त्या क्षेत्रानुसार आहे. IT क्षेत्राला वेगळं, नॉर्मल सेवा क्षेत्राला वेगळं, बहुवस्तू क्षेत्राला वेगळं. ओके, तेवढं पण काही लक्षात ठेवू नका. कमाल क्षेत्रफळ मात्र याच्यामध्ये लक्षात ठेवण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त किती क्षेत्रफळ सेजच्या अंडर येऊ शकतं
हे राज्यावरती सोडलेले आहे. ओके, राज्य ठरवतील की त्यांचं शेतचं जे काही क्षेत्रफळ आहे, कमाल क्षेत्रफळ हे ठरवण्याचा अधिकार राज्यांना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? हे तर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, डॉक्टर भीमराव आंबेडकर, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि मसुदा समितीची स्थापना कधी झालेली आहे? 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. 7 म्हणजे 6+1 आणि 1 जे होते ते अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर मोहम्मद सादुल्ला होते. त्यानंतर एन माधवराव होते. ओके, टी कृष्णमाचारी होते. बरेचसे व्यक्ती होते जे याचे सदस्य होते. संविधान म्हणजे जो काही महत्त्वाचं संविधान आहे याचा जो काही ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो आपण, हे तयार करण्याचं काम कोणाचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या मसुदा समितीचं काम आहे. ओके, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे राज्यांची वाटाघाटी संबंधी जे काही समिती आहे त्याचे अध्यक्ष होते. ओके, आणि सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते, हंगामी अध्यक्ष होते, तात्पुरते म्हणूयात आपण त्यांना. जेव्हा पहिल्यांदा संविधान सभेची बैठक झाली 9 डिसेंबर 1946ला, त्यावेळेस पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर मग 11 डिसेंबरला ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस कायमस्वरूपी जे काय अध्यक्ष झाले ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ध्वज समितीचे देखील अध्यक्ष होते. त्यानंतर वित्त व स्टाफ कमिटीचे देखील अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष देखील तेच होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. योग्य जोडी ओळखा म्हटले आहे. म्हणजेच योग्य जोडी कोणता आहे याच्यामध्ये? म्हणजे राज्य आणि राजधानी दिले आहेत. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? इटानगर, म्हणजे पहिलंच बरोबरच आहे. ओके, अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? इटानगर आहे. त्यानंतर नागालँडची राजधानी काय आहे? नागालँडची राजधानी आहे कोहिमा. ओके, नागालँडची राजधानी आहे कोहिमा, म्हणजे दुसरं चुकीचं आहे. त्यानंतर मिझोरामची राजधानी काय? मिझोरामची राजधानी आहे ऐझवाल. त्यानंतर मणिपूरची राजधानी काय? मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. ओके, आणि या ठिकाणी जे तिन्ही पण दिले थोडे वेगवेगळे दिले आहेत. आगरतळा कशाची राजधानी आहे? मग त्रिपुराची राजधानी आहे. त्रिपुरा याची राजधानी आगरतळा आहे. कोहिमा सांगितलेलं आहे, नागालँडची राजधानी कोहिमा. शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. याची राजधानी आहे. म्हणजे प्रश्न खूप सोपा आहे, परंतु थोडंसं विचारण्याचं टॅक्ट आहे, थोडंसं वेगळं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 20वा प्रश्न, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? चंपारण्य जे 1917मध्ये महात्मा गांधी यांनी लढा दिलेला होता, कशासाठी संबंधित होता? नीळ पिकाशी संबंधित आहे. नीळ पिकाच्यामध्ये चंपारण सत्याग्रह जो भारतातील पहिला सत्याग्रह आहे महात्मा गांधी यांचा. सविनय कायदेभंग करून त्यांनी नीळ जो काही चंपारण सत्याग्रह झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि याच्यामध्ये चंपारण सत्याग्रहाला या म्हणून महात्मा गांधींना कोणी आमंत्रण दिलं होतं तर एक व्यक्ती होते राजकुमार शुक्ला यांनी म्हटलेलं होतं की हे जे सत्याग्रह आहे किंवा ह्याच्यावरती एक उपाय करावा. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापन केली? म्हणजेच आर्य महिला समाजाची स्थापना विचारली आहे तुम्हाला, कोणी केलेली आहे? तर हे केलं आहे पंडित रमाबाई यांनी. आर्य महिला समाजाची स्थापना पंडित रमाबाई ओके यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची संस्था आहे. कधी झाली ही संस्थेची स्थापना? 1882मध्ये झालेली आहे. 1882मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना आहे. त्यानंतर 1889मध्ये बघा, 1889मध्ये कशाची स्थापना आहे? मुंबईमध्ये ओके शारदा सदनची स्थापना आहे. शारदा सदन याची स्थापना देखील पंडित रमाबाई यांनीच केलेली आहे 1889मध्ये. आणि 1898मध्ये सेवा सदन ओके सेवा सदन नाही मुक्ती सदनची स्थापना देखील कधी झालेली आहे? 1898ला केडगाव या ठिकाणी झालेली आहे. मग लक्षात ठेवा, आर्य महिला समाज पंडिता रमाबाई. ताराबाई शिंदे यांचं एक पुस्तक आहे खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा, स्त्री पुरुष तुलना नावाचं. स्त्री पुरुष तुलना ओके हे जे पुस्तक आहे हे ताराबाई शिंदे यांचं आहे 1882मध्ये लिहिलेलं. त्यानंतर आनंदीबाई जोशी हे व्यक्ती आहेत, हे महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आहे. आनंदीबाई जोशी आहेत. ओके, आणि सावित्रीबाई फुले यांचे 2 पुस्तकं लक्षात ठेवा. ओके, त्यापैकी एक खूप महत्त्वाचं आहे, काव्य फुले आणि सुबोध रत्नाकर ओके हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, सावित्रीबाई फुले यांचे लक्षात ठेवा. आणि पंडिता रमाबाई यांचे देखील 2 पुस्तकं अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी एक आहे माझी साक्ष म्हणजे पंडिता रमाबाई यांचं आत्मचरित्रचं नाव काय विचारलं ना तर उत्तर द्यायचं
माझी साक्ष आणि दुसरं आहे द हाय कास्ट हिंदू वुमन. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक आहे पंडिता रमाबाई यांचं. त्यानंतर पुढचा प्रश्न SRPF स्थापना दिवस विचारले आहे. तर मी आत्ता तुम्हाला पहिल्यांदा स्लाईड दाखवली होती. SRPFची स्थापना आहे 6 मार्च 1948. 6 मार्च याचं रिजिंग डे आहे किंवा स्थापना दिवस आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा GKचा 28वा प्रश्न खालीपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे म्हटलेला आहे. म्हणजे बौद्धांचे धर्मग्रंथ कुठले आहेत? त्रिपिटक म्हणतो आम्ही त्याला. त्रिपिटके लक्षात ठेवा. गौतम बुद्ध खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि बौद्ध धर्माशी संबंधित जे काही ग्रंथ आहेत त्याला पण तो किंवा संग्रह आहे बौद्ध धर्माचं ते आहे त्रिपिटक. आणि बौद्ध धर्माचं जे काही विभाजन झालं त्यामध्ये 2 धर्म तयार झाले. एक आहे महायान दुसरा आहे हीनयान. हे 2 पंथ जे त्याच्यानंतर म्हणजे गौतम बुद्धांच्या नंतर सुरू झालेलं आहेत. गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. लुंबिनी आणि कुशीनगर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? सीमा सुरक्षा कोणाकडे आहे? कोण करतो बाबा? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF करतं सीमांची सुरक्षा. ओके, म्हणजे भारत पाकिस्तान आणि किंवा भारत बांगलादेश यांच्या दरम्यानची जी काही सीमा आहे भारत पाकिस्तान किंवा भारत बांगलादेश यांच्या सीमेवरचं रक्षण करण्याचं काम आहे BSFचं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्याला आपण म्हणतो याची स्थापना झाली होती 1 डिसेंबर 1965ला. म्हणून BSF दिवस कधी असतो तर 1 डिसेंबरला असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर BSF ॲक्ट 1972चा आहे आणि BSFचं मुख्यालय हे दिल्लीमध्ये आहे. आणि महत्त्वाचं आहे त्याचं मोटो जीवनपर्यंत कर्तव्य किंवा ड्युटी अनटू डेथ असं याचं BSFचं मोटो आहे. लक्षात ठेवा. पाकिस्तान व बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यानचं सीमारेषेचं रक्षण करण्याचं काम हे BSFचं आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही म्हटलं आहे? ओके, म्हणजे हा रिपीटेड क्वेश्चन आहे, सगळ्यांना याचं उत्तर आले असेल. कुठे नाही, कोणत्या ठिकाणी? औरंगाबादला आहे का? औरंगाबाद आहे का? हो आहे, औरंगाबादला आहे. त्यानंतर नागपूरला आहे, पणजीला आहे. तर कुठे नाही तर नवी मुंबईला नाही. नवी मुंबईला नाही याचं खंडपीठ, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आहे खालीपैकी डॅश डॅश ही संगणकीय भाषा नाही. कोणती संगणकीय भाषा नाही? कोबोल. ओके, कोबोल आहे, C++ आहे, जावा आहे. ओके, म्हणजे संगणकीय जे काही भाषा आहेत ते सांगतो, 1 मिनटं. खूप महत्त्वाचे आहेत हे पेपरला येतात. जावा आहे, ओके, C आहे किंवा C+ आहे, C++ आहे. ओके, त्यानंतर स्विफ्ट आहे, SWIFT स्विफ्ट आहे. पायथन आहे, PYTHON पायथन आहे. हे महत्त्वाच्या भाषा आहेत, म्हणजे MMS नाही. थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर आहे MMS. आणि अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगतो मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे जे काही हे आहेत मुख्य न्यायाधीश आहेत ते कोण आहेत? दीपांकर दत्ता हे आहेत. आणि उच्च न्यायालयासंबंधी जे काही कलम आहे भारतीय राज्यघटनेतील ते कलम आहे कलम 214. पुढचा प्रश्न 35वा बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती ओके कोणता डोंगर आहे? ते आहे सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताची रांग आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती. खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. ओके, मी जर थोडंसं रफली जर नकाशा काढला महाराष्ट्राचा, ओके, तर या ठिकाणी जो काही आपला संपूर्णतः पर्वत आहे तो पर्वत आहे सातपुडा पर्वत. ओके, सातपुडा पर्वताची रांग खूप महत्त्वाची आहे जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये विस्तारलेलं आहे. ओके, त्यानंतर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे धूपगड जे मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये 1352 मीटर उंचीचं आहे. ओके, आणि ओके सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? ओके, तर ते आहे आस्तंबा जे की नंदुरबारमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला वित्तपुरवठा करतं? ओके, नाबार्ड प्रत्यक्षपणे पतपुरवठा करतं कोणाकोणाला? बघा नाबार्ड शेतकऱ्याला कधीच वित्तपुरवठा करत नाही, लक्षात ठेवा. डायरेक्टपणे शेतकऱ्यांना कधीच वित्तपुरवठा करत नाही नाबार्ड. तर मग कोणाला प्रत्यक्षपणे वित्तपुरवठा करतं किंवा पतपुरवठा करतं? ते आहे राज्य सरकार करतं.
राज्य सहकारी बँका, DCC बँका, DCC बँक, त्यानंतर गोदाम असू द्या किंवा फूड प्रोसेसिंग युनिट असू द्या यांना देतं. म्हणजेच आता ऑप्शन बघूयात. राज्य सहकारी बँक पहिलंच ऑप्शन आहे, म्हणजे याचं उत्तर आहे राज्य सहकारी बँक. व्यापारी बँक कृषी बँकांना देत नाही, लक्षात ठेवा. नाबार्ड, आणि नाबार्डची स्थापना झाली होती 12 जुलै 1982ला. 12 जुलै 1982 आणि नाबार्ड ॲक्ट आहे 1982चाच आहे. बी शिवरामन यांच्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना हे पण लक्षात ठेवा. बी शिवरामन कमिटी, आणि याचं हेडक्वार्टर आहे नाबार्डचं मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी? तर पुण्यामध्ये. मी खूप वेळा सांगितलंच आहे. आता तुम्ही पुणे जिल्हा बघितला नसेल तर पुणे जिल्हा बघून घ्या. खूप महत्त्वाची संस्था पुण्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? म्हणजे थोडक्यात विचारले कॅगची नियुक्ती. कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल, कॅग यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. आणि कॅगशी संबंधित जे काही भारतीय राज्यघटनेतील कलम आहे ते कलम 148 आहे, लक्षात ठेवा. कलम 148. सध्या मग हे कोण आहेत भारताचे सध्या नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत? गिरीशचंद्र मुर्मू हे सध्या भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. पुढचा प्रश्न आहे खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लावा. ओके, म्हणजे हे ज्या ठिकाणी दिलेत महत्त्वाचे यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं म्हटलेलं आहे. कुंभार्ली घाट, वरंदा घाट, रायगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला असं विचारलेलं आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा आठवणं खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये तुम्हाला जर परफेक्टपणे आठवत असेल महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत तर तुम्हाला बरोबर ह्याचं उत्तर येतं. ओके, आता ह्याचं उत्तर काढायचं कसं तुम्हाला एक क्लू देतो. ओके, आता कुंभार्ली घाट, वरंदा घाट, रायगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला हे नेमकं कुठे आहेत आपल्याला माहीत नाही, परंतु एवढं माहिती आहे काय की रायगड जो किल्ला आहे तो रायगडमध्ये असणार आहे. ऑफकोर्स रायगडमधील महाड तालुक्यात आहे. आणि प्रतापगड किल्ला कुठं आहे? सातारामध्ये. क्लिअर. तुम्हाला एवढं माहिती आहे की रायगड वर आहे आणि सातारा खाली आहे. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच रायगडच्या नंतर सातारा आहे एवढं ज्यांना माहिती आहे त्याचं उत्तर ह्याचा निघू शकेल. म्हणजेच सीच्या नंतर डी आहे. क्लिअर? सीच्या नंतर डी आहे. आता ऑप्शनमध्ये पाहायचं आपल्याला काय की सीच्या नंतर डी आलेलं किती ऑप्शन आहेत बाबा? पहिलं ऑप्शन बघूयात. DCBA आलेलं आहे. म्हणजे नंतर DCBA म्हणजे सीच्या नंतर डी आलं आहे का? नाही, दुसरं पहिलं ऑप्शन कट झालं. त्यानंतर आहे CBDA म्हणजे सीच्या नंतर डी आलेलं आहे. हां, हे होऊ शकतं. पुढे बघूयात. तसंच सीचं ऑप्शन बघा BADC म्हणजेच सीच्या नंतर डी आलेलं नाही, म्हणजे तिसरं पण ऑप्शन चुकीचं झालं. त्यानंतर चौथा ऑप्शन काय म्हणता बघा ADCB म्हणजेच सीच्या नंतर डी आलं आहे का? परत नाही, सीच्या अगोदर आलेलं आहे. त्यामुळे हे जे देखील उत्तर कट झालं. म्हणजेच एकच ऑप्शन आपला राहिलेला आहे तो म्हणजे CBDC म्हणजे CBDA म्हणजे सर्वात उत्तरेला येतं रायगडचे किल्ला 1 नंबरला येतं. त्यानंतर 2 नंबरला येतं वरंदा घाट 2 नंबरला येतं. 3 नंबरला येतं प्रतापगडचा किल्ला. ओके, त्यानंतर येतं कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट हे कराड आणि चिपळूणच्या दरम्यान आहे. कराडच्या चिपळूणच्या दरम्यान आहे कुंभार्ली घाट. आणि वरंदा घाट कुठं आहे? हे पुणे टू महाड दरम्यान आहे वरंदा घाट. क्लिअर? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही म्हटलेलं आहे. तर डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य कुठं आहे? डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य हे गोव्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. गोव्यामध्ये आहे. नल सरोवर हे गुजरातमध्ये आहे. केवलादेव राजस्थानमध्ये आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजे हे पक्षी अभयारण्य आहे का? नाही, ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे. कुठं आहे? चंद्रपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये कुठलं पक्षी अभयारण्य आहे का? हां, तसे भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे नांदूर मधमेश्वर जो की नाशिकमध्ये आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर नायगाव मयुरेश्वर आहे. नायगाव मयुरेश्वर जे बीडमध्ये येतं. मयुरेश्वर सोपे आहे, पुण्यामध्ये येतं. हे महत्त्वाचे आहेत जे महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 44वा प्रश्न. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? म्हणजेच जर तुम्हाला बेकायदेशीरपणे अटक केलं असेल तर कोणत्या कलमानुसार तुम्ही दाद मागू शकता, कशाच्या द्वारे? तर हे आहे कलम 32 सांगतं. ह्याच्यामध्ये काय आहेत? रिट्स दिलेले आहेत.
प्राधिलेख दिले ज्याला आपण रिट्स म्हणतो. रिट्स जे आपण ब्रिटनकडून घेतलेले आहेत रिट्स. आणि ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे रिट्स आहेत. 5 प्रकारचे रिट्स आहेत. त्यापैकी एक आहे हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रात्यक्षिकरण असं आपण मराठीमध्ये म्हणतो ह्याला. तर बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणासाठीचा हेबियस कॉर्पस हे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्राची जी काही किनारपट्टी आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. म्हणजेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आपण कोकण किनारा म्हणतो. सोपं आहे. कोकण किनारा म्हणतो आपण. कारवारचा किनारा कुठे म्हणतो आपण? कारवारचा किनारा आपण म्हणतो कर्नाटकमध्ये. कर्नाटकची किनारपट्टी कारवार आहे. मलबार आहे केरळमध्ये. केरळच्या किनारपट्टीचं नाव आहे मलबार. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आलं. आणि ते सांगतं भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कलम 51A आहे. कलम 51 हे यासाठी एक भाग देखील आहे, भाग 4A. हे कलम 51A शी संबंधित आहे. म्हणजेच मूलभूत कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये सरदार स्वरणसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 समावेश करण्यात आलेला आहे. सध्या किती मग 11 कर्तव्य आहेत? 11 कर्तव्य आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि मूलभूत हक्काशी संबंधित जे काही भाग आहे ते भाग 3 आहे. भाग 3 आहे मूलभूत हक्काशी संबंधित. आणि भाग 4 आहे मार्गदर्शक तत्त्वे. भाग 4 आहे मार्गदर्शक तत्त्वे, लक्षात ठेवा. आणि आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये हे कोणत्या देशाकडून घेतलो? रशिया या देशाकडून घेतलेलं आहे मूलभूत कर्तव्य. कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे ह्याच्यावरती एक आपला व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच आवर्जून आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? संशोधन करणारी संस्था आहे BPR&D. मी कव्हर केलेलं आहे बघा कशामध्ये तरी. जे काय आपला पोलीस प्रशासनाविषयीचा जो काही व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओमध्ये हे कव्हर केलं आहे मी. IMP वन लाइनरमध्ये या ठिकाणी बघा. पोलीस संशोधन आणि विकास संस्था BPR&D हे नवी दिल्लीमध्ये आहे. याची स्थापना 1970 झालेली आहे. हे जे काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत हे मी संपूर्णतः आपल्या पोलीस प्रशासन या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तुम्ही नक्की एकदा बघून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. म्हणजे चौरी चौरा घटना कधी घडली? 5 फेब्रुवारी 1922मध्ये. 1922मध्ये चौरी चौरा घटना झाली होती. कुठं झाली होती? तर चौरी चौरा या ठिकाणी जे गोरखपूरमध्ये आहे, गोरखपूर जिल्ह्यामध्ये येतं, उत्तर प्रदेशमध्ये. आज उत्तर प्रदेशमध्ये आहे चौरी चौरा. आणि ह्यानुसार आपलं जे काही आंदोलन होतं संपुष्टात आलं. कुठलं? असहकार आंदोलन 1 ऑगस्ट 1920मध्ये सुरू झाली होती. ती 1922पर्यंत चाललेली आहे. म्हणजे चौरी चौराच्या हत्याकांडापर्यंत, चौरी चौरा बरोबर आहे, घटनेपर्यंत चाललेला आहे असहकार चळवळ. क्लिअर. आणि रौलट ॲक्ट हे 1919चं चळवळ आहे. महात्मा गांधींनी चालवलेलं. छोडो भारत 1942चं आहे. 1942. असहकार चळवळ 1920चं आहे. सविनय कायदाभंग आंदोलन 1930चं आहे. 1930. त्यानंतर भांगडा हे जे नृत्य आहे ते कोणत्या राज्याचं आहे? भांगडा हे पंजाबचं आहे. राजस्थानचं जे काही घुमर आहे, कालबेलिया हे राजस्थानचे आहेत. तमिळचे एक शास्त्रीय नृत्य लक्षात ठेवा, भरतनाट्यम तमिळचं आहे. केरळचे 2 शास्त्रीय नृत्य लक्षात ठेवा, एक आहे कथकली, दुसरा आहे मोहिनीअट्टम. हे 2 आहेत, कथकली आणि मोहिनीअट्टम कोणाचे? केरळचे. आणि उत्तर भारतामध्ये कथ्थक असतो. उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक आहे. एकूण 8 आपले शास्त्रीय नृत्य आहेत, हे पण लक्षात ठेवा, एकूण 8 आहेत. त्यानंतर पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही? लिहिली नाही म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. तर चित्रा, वैर, बारे आणि राणगंगा. तर मी तुम्हाला दाखवतो आता एक पुस्तक दाखवतो. त्याचं उत्तर ॲक्च्युलीचं अगोदर उत्तर सांगतो. चला, याचं उत्तर आहे बारी. आणि बारी कुणाचं आहे? तर ते रणजित देसाई यांचं आहे. या ठिकाणी बघा, हे जे पुस्तक आहे बारी नावाचं, हे रणजित देसाई यांचं आहे. म्हणजेच हे अण्णाभाऊ साठे यांचं नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर जो काही चौथा ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, राणगंगा नावाचं, राणगंगा असं दिलेलं आहे. ॲक्च्युली ते राणगंगा नाही, ते राणगा आहे. हे बघा, या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे, हे अण्णाभाऊ साठे यांचं पुस्तकाचं नाव आहे राणगा.
ॲक्च्युली रानगा पाहिजे तिथं रानगंगा असं झालेलं आहे. तर हे थोडं एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ॲक्च्युली रानगा आहे, रानगा. जे काही पुस्तक आहेत अण्णाभाऊ साठेविषयी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला असते. 1 ऑगस्ट 1920मध्ये यांचा जन्म आहे. म्हणजे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला हे पण लक्षात ठेवा. 1920 आहे म्हणजे 2020मध्ये यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून आपण साजरा करतो. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. दलित साहित्यिकाचा संस्थापक असे देखील अण्णाभाऊ साठे यांना म्हणतो आपण. आणि अण्णाभाऊ साठे यांचं बरेचसे पुस्तक आहेत, बरेचसे म्हणजे भरपूर पुस्तक आहेत. मी 2-3 नावं सांगतो त्यांचे. अण्णाभाऊ साठे यांचं पुस्तकाचं नाव वारणेच्या खोऱ्यात आहे. पुस्तकाचं नाव वारणेच्या खोऱ्यात. त्यानंतर फकीर आहे. ओके, फकीर आहे. त्यानंतर आघात आहे, आघात, फुलपाखरू. त्यानंतर चिरागनगरची भूते, अमृत आहे, तारा आहे. ओके, रूपा आहे, रूपा, तारा. त्यानंतर अहंकार, पाझर, आवडी. ओके, रानबोका. त्यानंतर संघर्ष. हे बरेचसे पुस्तकं हे अण्णाभाऊ साठे यांचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 55वा प्रश्न. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? देशातील कायद्यांची निर्मिती कोण करतं? संसद करते. ओके, संसदेमध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. एक लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा आणि तिसरा आहे राष्ट्रपती. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांचं मिळून बनतं संसद. ओके, आणि संसदेसंबंधी जे काही कलम आहे, संसदेची रचना हे कलम 79. राज्यसभेचे संबंधित कलम आहे कलम 80 आणि लोकसभेचे संबंधित कलम आहे कलम 81. लक्षात ठेवा, संसद 79 आहे, राज्यसभा 80 आहे, लोकसभा 81 आहे कलम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 57वा प्रश्न बघा. प्रश्न. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2Pचा फुल फॉर्म विचारले आहे. P2P म्हणजे पीअर टू पीअर आहे याचं उत्तर. पीअर टू पीअर लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी 58वा प्रश्न. मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ॲक्च्युली मणिपूरचे आहेत. पहिल्यांदी गोष्ट मणिपूरचे आहेत आणि बॉक्सिंग करतात. यांना पदक मिळालं नाही ऑलिम्पिकमध्ये, परंतु ठीक आहे. मेरी कोम हे भारताचे ध्वजवाहक देखील होते. मेरी कोम आणि मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक होते टोकियो ऑलिम्पिक जे नॉर्मली झाले, पॅराऑलिम्पिक सोडून. तर मेरी कोम 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहेत, बॉक्सर आहेत मणिपूरचे, लक्षात ठेवा. आणि बॉक्सिंगमध्ये मग कोणाला पदक भेटलं का टोकियोमध्ये भारताला? लवलीना बोर्गोहेन यांना कांस्य पदक भेटलं आहे. लवलीना बोर्गोहेन यांना पदक भेटलेलं आहे बॉक्सिंगमध्ये, लक्षात ठेवा. आणि मेरी कोम हे बॉक्सिंग खेळतात, बॉक्सिंगचे प्लेयर आहेत, लक्षात ठेवा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की मेरी कोम यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? मेरी कोम यांचे एक आत्मचरित्र आहे, त्याचं नाव काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न 60 बघा, 60वा. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही असा प्रश्न आहे. पोलीस आयुक्तालय हे एकूण किती आहेत? 12 आहेत. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. ओके, जो काही आपला पोलीस आयुक्तालय आहेत हे संपूर्णतः 12 आहेत, लक्षात ठेवा. 12 पोलीस आयुक्तालय आहेत. जे काही आपला पोलीस प्रशासनाविषयीचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी संपूर्णतः हे कव्हर केलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ एकदा परीक्षेत जायच्या अगोदर नक्कीच आवर्जून बघायला पाहिजे अशी. ओके, कारण तुम्हाला नक्कीच त्याचे प्रश्न विचारलेत. प्रत्येक पेपरला प्रश्न आहे ह्या व्हिडिओवरती. कुठला तो व्हिडिओ आहे? पोलीस प्रशासनाविषयीचा व्हिडिओ आहे. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ. तर बघा, 12 आहेत एकूण पोलीस आयुक्तालय. मुंबई पोलीस आयुक्तालय आहे, मुंबई. पुणे आहे, त्यानंतर ठाणे आहे, नागपूर आहे, ठाणे आहे. ओके, त्यानंतर नागपूर आहे, त्यानंतर नाशिक आहे, नवी मुंबई आहे, नवी मुंबई आयुक्तालय. त्यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तालय आहे, अमरावती पोलीस आयुक्तालय आहे, त्यानंतर सोलापूरला आहे, सोलापूर पोलीस आयुक्तालय. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आहे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आहे. आणि सर्वात नवीन, आता हे 2 नवीन आहेत, पिंपरी चिंचवड आणि 11 आणि 12 वाले. ओके, पिंपरी चिंचवड आणि वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हे 2 आहेत. म्हणजेच आता आपण वळूयात आपल्या प्रश्नाकडं. म्हणजे कोणत्या ठिकाणी नाही? नाशिकला होतं, सोलापूरला होतं, अमरावतीला होतं, उस्मानाबादला नाही. म्हणजे याचं उत्तर आहे उस्मानाबाद. कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही ते? उस्मानाबाद. त्यानंतर SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?
तर बघा SRPFचे परत एका प्रश्नाला म्हणजे 3 प्रश्न SRPFच्यावरती याच पेपरला विचारले आहे आणि SRPFची स्थापना सर्वात पहिल्यांदा झाली होती पुरंदरला. ओके, पुरंदर लक्षात ठेवा, पुण्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 64वा. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास काय होतं? कोणता आजार होतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे होतं ॲनिमिया. लक्षात ठेवा, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग होतो. आणि TB हे मायकोबॅक्टेरियम ट्युबेर्क्युली याच्यामुळे होतो, जीवाणूमुळे. त्यानंतर बेरीबेरी हा B1 म्हणजे व्हिटॅमिन Bच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. लक्षात ठेवा एवढं. त्यानंतर पुढचा प्रश्न 71 बघा. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LIC विचारले लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीवन विमा निगम. ओके, तर विमा ओके हां, दुसरा ऑप्शन आहे विमाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. आणि LICची स्थापना कधी झाली होती? LICची स्थापना झालेली आहे 1956 मध्ये. LICची स्थापना 1956 आहे. मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. आणि LICच्या मुख्यालयाचं जे काही नाव आहे ते योगक्षेम असं आहे, योगक्षेम. ओके. आणि जे काही विमा क्षेत्र आहे, विमा क्षेत्र हे खाजगी क्षेत्रासाठी खुले व्हावं असं 2000 धोरण आलं 2000 जे. आणि त्याच्या अगोदर एक कायदा आलेला होता IRDA ॲक्ट, ज्याला आपण म्हणतो इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. IRDA ॲक्ट हे 1999 आहे. ओके, 1999 आहे. एक समिती होती 1993ची, मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार विमा क्षेत्र हे खाजगी क्षेत्रांना खुलं करावं असं सांगण्यात आलं, म्हणून IRDA ॲक्ट आणण्यात आलं. ओके, IRDA ॲक्ट जे 1999 आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, IRDA किंवा IRDAई जरी म्हटलं तर याचं हेडक्वार्टर हैदराबादमध्ये. आणि राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय विमा प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे. पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय विमा प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे, त्याला आपण NIA म्हणतो, नॅशनल इन्शुरन्स एजन्सी अकॅडमी. तर ते पुण्यामध्ये 1980ची स्थापना आहे, 1980. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न GKचा 77वा. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आलेला आहे? आपल्या अगोदर हे माहिती पाहिजे विद्यापीठ कायदा आला कधी. हे 1904चा कायदा आहे, 1904चा कायदा आहे. आता 4चं म्हटलं तरी कोणाचा कार्यकाळ असणार आहे? लॉर्ड कर्झन 1899 ते 1905 दरम्यान होता. 1899 ते 1905 म्हणजेच लॉर्ड कर्झननीच आणलेलं हे कायदा, विद्यापीठ कायदा 1904. आणि कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1902 त्यांनी एक आयोग नेमलेलं होतं. त्या आयोगाचे अध्यक्ष होते सर थॉमस रॅले. म्हणजेच रॅले कमिशननुसार विद्यापीठ आयोगाची स्थापना झालेली आहे. ऑप्शनमध्ये रॅले कमिशन. ओके, तिसरा ऑप्शन बघा, रॅले कमिशन. आणि 1902ची आहे, 1902चं आहे. आणि 1902मध्येच पोलीस आयोगाची देखील स्थापना त्यांनी केलेली होती. पोलीस आयोग आणि बंगालची फाळणी देखील लॉर्ड कर्झननी केलेली आहे. खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न 80वा महत्त्वाचा आहे. काय विचारलं? महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हे विचारले, त्यांचं जोड्या लावा म्हटलेलं आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हे. अच्छा, तुम्हाला माहिती असेल आता ह्याचं उत्तर. ताडोबा कुठं आहे? ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प देखील आहे आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान देखील आहे, चंद्रपूरमध्ये आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. गोगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मेळघाटमध्ये. गोगामल मेळघाट अमरावतीमध्ये आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल? 4, त्यानंतर 1, 2, 3. 4, 1, 2, 3 म्हणजे ऑप्शनमध्ये आहे D. याचं उत्तर आहे चौथं ऑप्शन, 4, 1, 2, 3. ओके, जे काही महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यावरती सरास प्रश्न असतोच पेपरला, तुम्ही एक जस्ट ओव्हरलो करून जावा पेपर जाताना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जागतिक चिमणी दिन कधी असतो? जागतिक चिमणी दिन, वर्ल्ड स्पॅरो डे ज्याला आपण म्हणतो, वर्ल्ड स्पॅरो डे, हे कधी असतं? 20 मार्चला असतो. जागतिक चिमणी दिन 20 मार्चला असतं. ओके, आणि 20 मार्चलाच आनंदी दिन देखील असतं, वर्ल्ड हॅपीनेस डे. आनंदी दिवस आणि चिमणी दिवस एका दिवशी असतो 20 मार्चला, म्हणजे चिमणी सदैव आनंदी राहते असं लक्षात ठेवा. 20 मार्चला आनंदी दिन आणि चिमणी दिन. त्यानंतर 21 मार्च ऑप्शन बघा मध्ये बघा, 21 मार्च. 21 मार्चला काय असतो? 21 मार्चला असतो वन दिन, जागतिक वन दिन 21 मार्चला असतो. त्यानंतर 22 मार्चला असतं जागतिक जल दिन, 22 मार्चला असतं जागतिक जल दिन. ओके, आणि वन दिन याच दिवशी असतं कविता दिन, जागतिक कविता दिन देखील, वर्ल्ड पोएट डे. ओके, पोएट्री डे हे असतं
वन दिन आणि कविता दिन हे दोन्ही असतं 21 मार्चला. 22 मार्चला असतं जागतिक जल दिन, वर्ल्ड वॉटर डे. आणि 23 मार्चला जागतिक हवामान दिन असतो. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिन. क्षयरोग दिवस असतो 24 मार्चला, एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि ऑप्शनमध्ये बघूयात. 1 मार्च आहे. 1 मार्चला काय असतं? शून्य भेदभाव दिवस असतो. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस. 3 मार्चला काय असतं? 3 मार्चला असतं जागतिक वन्यजीव दिन. जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, चिमणी दिवस 85वा. भामरागड टेकड्या कुठे आहेत? कुठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या म्हणजे भामरागड नावाचा तालुका देखील आहे. कुठं? गडचिरोलीमध्ये. लक्षात ठेवा. आलापल्ली अरण्ये हे देखील गडचिरोलीमध्येच आहेत. त्यानंतर एक प्रश्न आहे पुढं 86वा बघा. ऑलिव्ह रिडले कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले मी खूप वेळ सांगितलं असेल याच्यापूर्वी चालू घडामोडीमध्ये. ऑलिव्ह रिडले काय? कासव आहे. एक कासव आहे. आणि हे कुठं मिळतं? महाराष्ट्रामध्ये कुठं मिळतं सगळ्यात अगोदर हे बघूयात. ऑलिव्ह रिडले महाराष्ट्रामध्ये वेळास या ठिकाणी मिळतात. वेळास एकच ठिकाणी वेळास आहे रत्नागिरीमध्ये. वेळास आहे रत्नागिरीमध्ये. आणि संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. हे कुठं? ओडिसामध्ये. ओडिसामध्ये एक बीच आहे गहिरमठ बीच किंवा गहिरमाथा बीच असं म्हणतो आपण त्याला. गहिरमाथा या बीचवरती आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्यानामध्ये देखील हे ऑलिव्ह रिडले जे काही कासव आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 88 बघा. ट्रिप्स अँड ट्रिम्स या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? ट्रिप्स आणि ट्रिम्स. ओके. हे WTOशी संबंधित आहेत. WTO. ओके. WTO आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो आपल्याला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना थोडक्यात. याची स्थापना झाली होती 1 जानेवारी 1995ला. 1 जानेवारी 1995ची स्थापना आहे माराकेश या करारानुसार. आणि सध्या याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. ओके. आणि जिनिव्हा याचं मुख्यालय लक्षात ठेवा. सध्या WTOचे किती सदस्य देश आहेत? 164 आहेत. सध्या 164 सदस्य देश आहेत. आणि 164वा सदस्य देश आहे अफगाणिस्तान. WTOचा 164वा सदस्य देश आहे, अगदी लेटेस्ट. सध्या याचे प्रमुख कोण आहेत? याचं प्रमुखाचं नाव थोडंसं अवघड आहे परंतु लक्षात ठेवा. नगोया ओकोंजो इवेला. नगोया ओकोंजो इवेला नायजेरियाचे व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा. हे सध्या WTOचे प्रमुख आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. अच्छा, ऑप्शनमध्ये बघा. WTO झालं मुख्यालय. IBRD याचं मुख्यालय म्हणजे हे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं आहे. IBRD ही एक वर्ल्ड बँकेचीच एक शाखा आहे. ब्रॉडली जर बघितलं आपण IBRDलाच आपण वर्ल्ड बँक म्हणतो, जागतिक बँक म्हणतो. याचं मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. आणि तिसरं ऑप्शन बघा IMF आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याचं मुख्यालय कुठं आहे? याचं मुख्यालय देखील वॉशिंग्टन DC याच ठिकाणी आहे. त्यानंतर ADB एशियन डेव्हलपमेंट बँक याचं मुख्यालय मात्र मनिला या ठिकाणी आहे. मनिला म्हणजे फिलिपाईन्सची राजधानी मनिला या ठिकाणी आहे. ADB एशियन डेव्हलपमेंट बँक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 90वा GKचा आहे. द्राक्षांचा प्रकार कोणता? म्हणजे द्राक्षांचं जे काही व्हरायटीज आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर विचारलं आहे चौसा. पहिला ऑप्शन आहे चौसा. चौसा काय आहे? आंबा आहे. चौसा आंबा आहे जे शक्यतो उत्तर प्रदेश उत्तर भारतामध्ये खाल्ला जातो. आंबा आहे. त्यानंतर HMT तांदूळ आहे. HMT तांदूळ आहे. पायरी हे देखील आंबाच आहे. पायरी देखील आंबाच आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके फ्लेम. याचं उत्तर काय? फ्लेम. मी तुम्हाला फ्लेम नावाचे जे काही द्राक्ष आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारचं जे काही द्राक्ष तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही आणि खाल्लं देखील असेल, हे फ्लेम आहे. ओके. फ्लेम नावाचे जे काही द्राक्ष आहेत हे याचं अशा प्रकारे दिसतं आहे फ्लेम. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 96वा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. सोपा प्रश्न होता. आणि राज्याचे कोण असतात? तर राज्यपाल असतात. राष्ट्रपती संबंधित जे काही भाग 5 आहे, भाग 5मध्ये यांचे संबंधित तरतूद आहेत कलम 52 ते 62 पर्यंत. कलम 52 ते 62 राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती यांचा सामान्यतः कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. ओके. तर अशा प्रकारे आपण संपूर्णपणे जो काही प्रश्नपत्रिका होता आपण विश्लेषण पाहिलो आहोत. ओके. आणि जे काही यापूर्वीचे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी एक रणनीती बना किंवा कशा प्रकारे प्रश्न विचारतात. ओके. हा जो प्रश्न आहे प्रश्न सोपा आहे परंतु सोपा असतो पण त्याचं जे काही विश्लेषण मी केलेलं आहे ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल येणाऱ्या एक्झामसाठी. त्यामुळं व्हिडिओ प्रत्येक जे याच्या अगोदर अपलोड झाले आहेत तुम्ही सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या पेपरला जायच्या अगोदर. ओके.
तर अशा प्रकारे आपण कंप्लीट हा व्हिडिओ पाहिलेलो आहोत आणि हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग इथेच थांबतो. परत एकदा नवीन टॉपिकसाठी नवीन घटकामध्ये परत एकदा भेटूयात. धन्यवाद. पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.